हे शिकायची इच्छा अजूनही मनामध्ये लावून गेलेली आहे. ही खंत कधी कधी तुला सोडून म्हणजे तुला कधी कधी ही खंत सातत्याने टोचत राहते, ते मला सांगशील? खरं आहे म्हणजे. आणि आता जेव्हा मी हे गाणं माझं अत्यंत आवडतं गाणं श्रावणाचं घरनिळा जेव्हा गाणं ऐकलं त्यावेळी असं विचार करत होते की गाणं खरं अशी कला आहे असं मला वाटतं की जसं आता मी नाटक करतो किंवा चित्रपट करतो त्यावेळी आमच्याबरोबर आम्हाला अजून 10 जणांची आवश्यकता असते, गाण्यालाही असते, पण तुम्ही गाणं स्वतः एकट्या गाऊन सुद्धा तुम्ही त्याच्यापासून आनंद मिळवू शकता. आणि त्यामुळे मला गाणं ह्या कलेबद्दल खूप पहिल्यापासून प्रेम आहे. पण कधी कधी असं होतं ना, म्हणजे मी शाळेमध्ये असताना नाटक आणि या सगळ्या गोष्टींमध्ये इतकी बिझी झाले आणि त्याच्यामुळे मला संगीत आणि म्हणजे आता तर मला ते जास्ती मागेवर बघताना वाटतं की मला संगीत शिकायला म्हणजे आवडलं असतं, कारण माझी आई ॲक्च्युली खरं तर चांगलं गाणं म्हणते, पण मला ते राहून गेलं. आणि बाकी त्यावेळी एवढे वेगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे बेसिकली नाटकाचं डिप्लोमा कोर्स, त्याच्यानंतर वेगवेगळे नाटकासंबंधीचे वर्कशॉप, त्या सगळ्यांमध्ये इतका तो वेळ गेला म्हणण्यापेक्षा तो तेव्हा कारणच लागला. पण तरी सुद्धा ह्या काही गोष्टी जसं आपण राहून गेल्या म्हणतो तसं त्या राहून गेल्या. तरी भरतनाट्यम मी ॲक्च्युली शिकली आहे 2 वर्ष, पण 2 वर्ष म्हणजे खरं तर काहीच नाही, ती सुरुवात आपण म्हणू शकतो. पण आजही जेव्हा कधी असं छान गाणं ऐकलं जातं किंवा एखाद्या गाण्याच्या संबंधी आपण त्या पुस्तक वाचतो किंवा एखादं छान गाणं ऐकतो त्यावेळी खंत अशी परत एकदा असं बेसावत क्षणी अशी ती वर येते आणि असं वाटतं की अरे हे आपलं राहून गेलं. आणि म्हणून आता ते श्रावणाचं घरनिळा ऐकताना मला एवढं छान आणि असं ते प्रसन्न वाटत होतं ना, त्यामुळे